नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या डाब्यावरती। तर आपले रील स्टार पायल हिचे 230K फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहे। तर त्यासाठी आपण सेलिब्रेशन करीत आहे आणि तिची काही म्हणजे तिच्या लाईफ मध्ये तिने कसं प्रकारे स्ट्रगल केलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहे आणि आपण आता सेलिब्रेशन करीत आहे। कशी फिलिंग वाटते असं फोटो? कसं वाटतं तुला? जरा छान वाटतं असं नाही का? अचानक म्हणजे एखाद्याला आनंद होतो की मग पायल, तू कसं तुझ्या लाईफ मध्ये स्ट्रगल केलं? इतकं 230K फॉलोअर्स झाले तुझे, कसं वाटतंय तुला एकदम असं? मला छान वाटते, कारण की माझं असं एक ड्रीम होतं की नाही का मला एक रील स्टार बनायचंय म्हणून। माझे 16K फॉलोअर्स होते, मी 16K वरतीच अडकले होते, म्हणजे माझं रिचच नव्हतं अकाउंटला, अकाउंट मायनसला गेलं होतं। तर आकाश आणि प्रशांत आणि राकेश दादा आणि तेजस म्हणजे हे माझे फ्रेंड्स आहेत 4 जण। तर ह्यांच्यामुळे ना आणि वंश वगैरे म्हणजे आमचे ग्रुपमध्ये आमचा ग्रुपच पूर्ण, त्यांच्यामुळे आजपर्यंत मी इथपर्यंत आले। 230K फॉलोअर्स माझे झालेले आहेत आणि मी क्रेडिट अख्खं देईल राकेश दादाला। थँक्यू राकेश दादा, तो आम्हाला इथपर्यंत पोहोचवलंयस। म्हणजे आमची तिघांची लाईफच जरा चेंज होत चालली जेव्हापासून, म्हणजे तो एडिट पण तोच करतो, आमचे व्हिडिओ पण शूट तोच करतो। तो पहिला आमचे व्हिडिओकडे लक्ष देतो की आम्ही कसे पुढे जाईल, हे त्याच्या फक्त हे त्याचं एवढंच ध्येय आहे की आमचा ग्रुप किंवा आमचं ही टीम वगैरे आहे ना, ही फक्त पुढे गेली पाहिजे। आणि आम्हाला एकालाच नाही का, एकालाच पुढे नाही जायचंय, सगळ्यांना पुढे घेऊन जायचंय। तेजस झालं, वंश झाला वगैरे सगळे, म्हणजे आकाश प्रशांत वगैरे आम्ही सगळेजण एकत्र पुढे जाणार आहे, असं नाही की। तर ही आहे ना, पहिली गोष्ट आमची नातेवाईकच आहे, म्हणजे भाची आमची, माझी मावस बहीण आहे, तिची पुतणी आहे, म्हणजे माझी पण भाचीच झाली, असं नातं आहे आमचं, बाकी काही नाही। म्हणजे फॅमिलीच आम्ही सगळेजण, आणि इंस्टा फॅमिली पण आता आम्ही, कारण आमचे पण किती आपले फॉलोअर्स? आमचे 14-15 होतील, 15K फॉलोअर्स आहे, लवकरच होते। तर आता त्यासाठीच आपण तुझ्या मी कसं काय तुला असं लाईफ मध्ये खूप स्ट्रगल आलेलं असतं ना? तू नाही का, म्हणजे तू पण कसं काय स्टार्ट केलं हे असं रील्स? मला भरपूर स्ट्रगल आले, म्हणजे स्ट्रगल मला भरपूर आले, पण काही दिवसानंतर मला माझी मम्मी पण सपोर्ट करायला लागली। पण पप्पांचं तर नव्हतंच मला, म्हणजे पप्पांना हे सगळं आवडतच नव्हतं, कधी व्हिडिओज वगैरे करणं, गावातली लोक काय बोलतील वगैरे, म्हणजे समाजाचा जास्त विचार करणं हे माझ्या फॅमिलीला इम्पॉर्टंट वाटत होतं। कारण की आपल्या गावाकडच्या ठिकाणी हे जास्त चालतं नाही का, समाजाचा विचार वगैरे। त्यामुळे मी खूप स्ट्रगल केले लाईफमध्ये। मी जॉब पण करत होती, मी कॉलेज पण एकत्र करत होती आणि रील्स पण एकीकडे माझं चालू होतं, म्हणजे तिन्ही पण मी करत होती। मग कसं वाटतंय पायल, 2,30,000 फॉलोअर्स झाले म्हणल्यावर? चांगलं वाटतंय, लय भारी वाटतंय। आणि असं फोटो वगैरे काढायला येतात नाही का सगळेजण, बाहेर गेले तरी ते पण छान। असं तुझा म्हणजे नाही का एक किस्सा आहे का की एखादा पहिलाच फॅन तुझ्या लक्षात आहे की त्याने तुझ्या संग सेल्फी काढलेली आहे आणि तो तुला सीन आठवतोय आतापर्यंत? म्हणजे जरी मी शूटला गेली ना तेव्हा जास्त करून फॅन भेटत होते आम्हाला। नाही असं पहिला लाईफ मध्ये म्हणजे रील स्टार झाले होते तेव्हा पहिली सेल्फी नाही तरी ओळखी, म्हणजे असं नाही लक्षात, कारण की भरपूर असे यायचे ना त्यामुळे। अजून एक तू बोल ना। टाकव्यातला मार्ग नाही का, तो बस मध्ये आला होता, तुझा तो पहिला फॅन होता, मला आठवतं। बघितलं का? मी एकदा आहे ना टाकव्यामध्ये गेले होते, तेव्हा आहे ना एसटी मध्येच ना 2-3 फॅन भेटले होते मला। तेव्हाच तेच माझ्या लक्षात आहे, 2-3 जण ते, म्हणजे गाडीमध्ये होती ती तिघं पण बसलेली, तिथून गाडीतून उतरली, बसमध्ये चढली आणि माझ्यासोबत फोटो काढला आणि टाकव्यामध्ये उतरली। अजून एक, तुला नाही का तुझे 2 लाख फॉलोअर्स किती दिवसात कम्प्लीट झाले? तरी खूप कमी दिवसात झाले ते, म्हणजे महिना तरी पकडा, आता महिना होत आलाय। 2,30,000 फॉलोअर्स झालेत माझे, म्हणजे 1-2 महिन्यात कम्प्लीट झाले। 15 दिवसात माझे 1.5 लाख झाले होते काहीतरी। 16K होते, 16K होते 16K वरून 230K वरती गेले। स्ट्रगल पण भरपूर केलेले त्याच्यामुळे। आणि ऍडमिट किती वेळा झाले असं, म्हणजे दवाखान्यात पण भरपूर वेळा गेलेली आहे ती, कारण तेवढी मेहनत केलेली आहे। हा, मी मेहनत भरपूर केलेली आहे। कॉलेज पण एका साईडला चालू होतं, जॉब पण एका साईडला होता, हे रील्स बनवणं पण एका साईडला होतं, म्हणून मी आजारी जास्तच पडायची, दगदग होत होती, जास्तच आजारी पडत होती मी, म्हणून सारखीच ऍडमिटच असायची। अजून तुला वेळ भेटत नाही, आता पण तिथं शूट चालू आहे, अजून एक तिचा काय पार्ट चालू आहेत आमचे, शॉर्ट फिल्म अजून एक बनती इंस्टावरती, त्याचे पण आता 2-3 पार्ट झाले, ते अजून बाकीचे चालू आहेत। तर आता तिला टाइम नाही भेटत आहे, तरी पण वेळात वेळ काढून आली ती, बऱ्याच दिवसापासून तिला बोलवतोय, खरंच खूप दिवसापासून बोलवत होते नाही काय काका काकी, 100K पासून बोलत होतं, तर आता आज आली, आज आले मी।
तू आमच्या फॉलोअर्सला काय सांगू शकते आप्पाच्या डाब्यावरती येण्यासाठी सजेशन दे? मी इतकंच सांगेल की मी आज आली आहे, तुम्ही पण नक्की भेट द्या. मी एवढंच सांगेल की मी आज आली आहे तर तुम्ही पण नक्की भेट द्या आप्पाच्या ढाब्याला, कारण की खूप जास्त टेस्ट वगैरे खूप छान आहे यांच्या. ह्यांनी पण खूप स्ट्रगल केलेलं आहे, मी स्वतः बघितलेलं आहे नाही का. हे दोघं मिळून म्हणजे माझं फेवरेट कपल आहे, ते दोघं पण खूप छान सांभाळतात. म्हणजे हे सोपी गोष्ट नाहीये हे बिझनेस ओपन करणं वगैरे. बिझनेसला आहे ना खूप वेळ लागतो आणि गावच्या ठिकाणी हे सगळं हॉटेल वगैरे चालवणं हे पण खूप अवघड आहे. पहिलं मार्केट करावं लागतं आपलं नाही का, हे सगळं पब्लिसिटी करावी लागते आणि हे ते करतात. हे त्यांची पूर्ण मेहनत चालू आहे. त्यांच्या मेहनतीला मी सलाम आहे, खरंच सलाम आहे. कारण की ना युट्यूब पण त्यांचं चालू केलंय त्यांनी. हे बघा पहिलं सुरुवातीला काहीच रिस्पॉन्स भेटत नाही, पण 2-3 वर्ष तरी लागतात, पण हे तरी सुद्धा त्यांनी खूप लवकर केलंय पब्लिसिटी. 1 वर्ष झाले करते आता. 1 वर्ष आता हे खूप रिस्पॉन्स भेटतोय त्यांना. सोपी गोष्ट नाही बिझनेस वगैरे ओपन करणं. आणि पहिल्यापासून म्हणजे मला माझ्या घरच्यांचा वगैरे सपोर्ट नव्हता, तर काकींना मी एक म्हणजे मैत्रीण म्हणूनच मानलेलं आहे. नेहमी ते पण मला मैत्रीण म्हणून, म्हणजे आम्ही मैत्रिणीसारखं वागत आलोय नेहमी. त्यांनी मला नेहमी सपोर्ट केलेला आहे. कोणती गोष्ट चुकीची असेल तर त्यांनी मला समजवलेलं आहे. पुढे कसं जायचं ह्याच्याबद्दल पण त्यांनी मला सांगितलेलं आहे. नेहमी माझ्या चांगल्याचाच विचार केला, नाही तर आपली लोक असतातच काय नाही काय करायला. ते तर आहेच. तर म्हणजे स्ट्रगल खूप केलंय, ह्यांनी पण केलंय, मी सुद्धा केलंय, म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचली. काका आणि काकी पण पुढे जातील एवढी गॅरंटी माझी. एवढंच पुढे, आणि मी स्वतः सपोर्ट करेल वाटलं तर ह्यांना. थँक्यू. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच आपल्या आप्पाच्या डाब्याचे तुम्हाला व्हिडिओ दिसत जातील. तर आजच्यासाठी एवढंच. बाय. थँक्यू. लाईक शेअर कमेंट नक्की करा.